नमस्कार मित्र हो, आज आपण जे दोन अक्षरगट शिकलो त्याच्यामध्ये एसचा उच्चार स, एचा उच्चार ॲ, टीचा उच्चार ट, पीचा उच्चार प, आयचा उच्चार ई, यांचा उच्चार न, सिकेचा उच्चार क, ईचा उच्चार ए, एचचा उच्चार ह, आरचा उच्चार र, एमचा उच्चार म आणि डीचा उच्चार ड. आता जवळपास आपण 12 अक्षर शिकलेलो आहोत आणि त्या 12 अक्षरापासून तयार होणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा सुद्धा सराव आपण 2 दिवस केलेला आहे. आता या दिवशी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने जाऊया. विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण सराव देऊया. आपण जे शब्द शिकलो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला शब्द काही या ठिकाणी लिहायचे आहेत आणि त्या शब्दांचा उच्चार विद्यार्थ्यांजवळून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जर विद्यार्थ्यांनी तो उच्चार जर तयार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की विद्यार्थ्यांना हे आता जमत आहे, किंवा जर जमत नसेल तर त्यांना कोणत्या प्रकारचा उच्चार आपल्याला द्यावा लागेल याचं सुद्धा आपल्याला नियोजन करता येईल. म्हणून आता या ठिकाणी मी माझ्या एक उदाहरण म्हणून एका विद्यार्थ्याजवळून या शब्दाचे आता या ठिकाणी उच्चार लिहून घेतो. आवाज थोडा मोठा घे. पाहू दे बाळा, शब्द दिसून नाही राहिला तो थोडी बाजूला लावे. हा शाबास. हा आता हा तर अशा प्रकारे जर आपण या आधी लिहिलेले शब्द त्यांचा सराव जर आपण विद्यार्थ्यांजवळून जर अशा प्रकारे करून घेतला तर विद्यार्थ्यांचं दृढीकरण होते आणि जे अक्षर विद्यार्थी शिकले त्याचा व्यवस्थित विद्यार्थी वापर सुद्धा करू शकतात. या ठिकाणी पाठांतरापेक्षा विद्यार्थ्यांना जर आपण सराव दिला तर त्या सरावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं त्या अक्षरांविषयीचं जे दृढीकरण आहे, जो समज आहे, तो समज पक्का होण्यास मदत होईल आणि निश्चितपणे अशा प्रकारे विद्यार्थी कोणत्याही शब्दाचे जे उच्चार आहेत ते व्यवस्थित लिहू शकतील, शिकू शकतील. तर आपल्याला याही पुढे सुरुवातीला हे जे 2 अक्षरगट आपण जे घेतले, जे 12 अक्षर घेतले, त्या 12 अक्षरांचा जो सराव आहे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे भरपूर प्रमाणात द्यायचा आहे. आणि आपल्याला असं वाटलं की आता हे 12 अक्षर विद्यार्थ्यांचे पक्के झाले तेव्हाच आपल्याला पुढच्या अक्षरावर जायचं आहे. तर आता आपण या पुढील दिवशी या पुढील जे अक्षर आहेत पुन्हा आपण 6 अक्षर घेणार आहोत आणि त्या 6 अक्षरांचा सराव आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांजवळून करून घेणार आहोत. म्हणजे आधीचे 6, नंतरचे 6 आणि आता आपण जे घेणार ते 18 अक्षर आणि या 18 अक्षरांपासून जे तयार होणारे शब्द आहेत त्यांचा सराव आपण सुरुवातीला करून घेऊया. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा पूर्ण जे अक्षर आहेत अक्षरांची जेव्हा विद्यार्थ्यांना ओळख होईल आणि त्या अक्षरांपासून जे शब्द तयार होतील त्याचे उच्चार विद्यार्थ्यांना लक्षात येतील, हे आपलं झाल्यानंतरच आपण पुढील तयारीला लागूया. म्हणजे एकाच अक्षराचे विविध जे उच्चार असतात ते उच्चार सुद्धा आपण हळूहळू समजून घेऊया. परंतु हे करत असताना विद्यार्थ्याला आनंद वाटेल अशाच प्रकारची वाटचाल आपल्याला करून घ्यायची आहे, अशाच प्रकारचं नियोजन आपल्याला करायचं आहे. धन्यवाद.